गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, आपण चाललोय रत्नागिरी आफ्टर अ लॉंग टाइम. लास्ट मी जॅनमध्ये गेलेलो, तर आता पाऊस थोडा नॉर्मल होता, तर डिसाईड केलं की एक चक्कर मारून आलंच पाहिजे, कारण यावेळी माझं वेकेशन पण लेट चालू झालं आहे. तर मग वाय नॉट. बघूया कशी होते राईड. गुगल मॅप्स म्हणजे बघा, इकडून जाऊ शकतो पण तो मला फिरून नेत होता. कधी कधी गुगल मॅप्स खरं मूर्खासारखं वागतं, म्हणजे खरंच मूर्खासारखं वागतं. काय बोलण्याला त्याला पर्यायच नाही राहत. सो those who don't know me, this is my Ninja 1000 CBU. पहिली नाकाबंदी क्रॉस केली आहे सक्सेसफुली. तसं तर मी लास्ट टाइम पण कोकण करून आलो आहे, पण तेव्हा स्टॉक एक्झॉस्ट होता. यावेळी पहिल्यांदा रिस्क घेतली आहे, बट आय डोंट थिंक काय फरक पडेल ॲज सच, बिकॉज एवढा काही प्रॉब्लेम नाही आहेत आपल्या कोकण रोड्सला, बिकॉज हायवे टू हायवे आहे, तर असं सहजा काय फरक पडत नाही. So this is going to be a thrill of a ride for everyone. A lot of inline 4 for you guys. मागे चिखल तर कन्फर्म उडणार आहे, म्हणून मी आत्ताच माझ्या बॅगला सॅक लावून टाकली आहे, बिकॉज टेल टायडी आहे आणि ॲक्च्युली मला टाईम भेटला नाही. मिरर सेट करायला विसरलो. हे हायबीमवर चालवणाऱ्यांना काय शिक्षा दिली पाहिजे देवालाच माहिती, कारण ते कधीच सुधारणार नाही. बट आपली नंबर प्लेट लपली जाईल, दॅट इज द बेटर पार्ट. थोडं बॅग लावायला मला टाईम झाला. ॲक्च्युली 5:30ला निघायचं होतं, अजूनही आय गेस कमीच टाईम दाखवत आहे, बट आय डोंट थिंक एवढा, ह्याच्यापेक्षा जास्तच टाईम लागणार, बिकॉज आपण थांबत जातो. आता 7 hours दाखवत आहे, तर 1 वाजता दाखवत आहे, बट आय थिंक लास्ट टाईम पण आम्हाला 2 वाजलेले. सो यावेळी सुद्धा आय प्रेडिक्ट द सेम. झूम बराबर झूम, झूम बराबर झूम, बराबर झूम, बराबर झूम. आपल्याकडे थोडं बॉलिवूड प्लेलिस्ट आहे फिलहाल ग्लव्स घातले नाही, कारण हात थोडे फ्री होऊ दे, आणि पाऊस पण पडतोय आणि माझे थोडे लेदर ग्लव्स आहेत. तर बोलो लेट्स नॉट स्टार्ट विथ द ग्लव्स.
तर आपला मित्र आपल्यासोबत येणार आहे जो इंटरसेप्टरवर आहे. तर आता आपण त्याला एअरपोर्टला भेटणार आहे. मोस्ट प्रोबॅबली तो पण ऑन द वे असेल. फिलहाल लो पॉवरला मी प्रिफर करतोय बिकॉज कसं आहे की ही गाडी मी रोज चालवत नाही. आय एम मोस्टली ऑन माय R15 और यू नो माय गोरिल्ला और समथिंग. तर कसं थोडं ग्रॅज्युअली टू गेट यूज टू बिकॉज इवन दो आय ओन दिस बाईक पण तरी इट इज नॉट यू नो ॲडवायजेबल टू डिरेक्टली जम्प ऑन टू दिस बाईक अँड देन तो कॉन्फिडन्स नाही येत. तर आय स्टार्ट विथ द लो पॉवर मोड अँड देन ग्रॅज्युअली वेन आय गेट द ॲक्ट ऑफ इट देन आय गो टू हाय पॉवर. पण हाय पॉवरची बहुतेकच गरज पडणार नाही कारण रेनी टाईम आहे. तर आपण ट्रॅक्शन पण वरच ठेवणार आहे आणि पॉवर कमीच ठेवू बिकॉज आय वॉन्ट टू एन्जॉय द रोड दिस टाईम. आपण जेव्हा नॉर्मल समर टाईम्सला जातो तेव्हा ठीक आहे बिकॉज तेव्हा कसं असतं की आपण ॲक्च्युली रोड्स एन्जॉय करायला जातो. फिलहाल आपल्या रोड्स पण एन्जॉय करायचे आहेत पण सेफ पण राहायचं आहे. तर होपफुली विल हॅव नॉट मच ऑफ रेन. तसंच आम्ही फोरकास्ट बघितलं आहे. आय कॅन्ट से वी विल नॉट गेट रेन, वी आर गोइंग टू गेट रेन्स बट होपफुली आपल्याला जास्त इंटेन्सिटीमध्ये नाही मिळावी. तर आपण काल सिद्धिविनायक मंदिरला गेलेलो तर तिकडून मी ही मूर्ती घेतली बिकॉज जागा कमी असल्यामुळे इट इज व्हेरी डिफिकल्ट टू फाइंड अ मूर्ती. मी आधी घेतलेली मूर्ती पण कसं होतं की तिची हाईट जास्त होती त्यामुळे मला माझी स्क्रीन वर ठेवायला लागत होती. बट व्हाईल यू आर रायडिंग आय ऑलवेज प्रिफर इट डाऊन. थोडं बेटर रायडिंग पोझिशन मिळते त्याच्याने. वर ठेवलं की विजिबिलिटी कमी होते कारण हा कसा स्मोक्ड वायझर आहे. खूप कमी विजन मिळतो आणि आपला गोप्रोचा फुटेज पण खराब होतो. तर मग त्या कारणामुळे मी ती मूर्ती काढलेली. पण आता आय जस्ट फाउंड द राईट साईज ऑफ द मूर्ती. तर आता ती परफेक्ट बसली तर आहे, थोडी वाकडी बसली आहे बट काल मला एवढा टाईम नव्हता तर मी त्याला काय ॲडजस्ट करायला नाही गेलो. काल ॲक्च्युली आपल्याला अहमदाबादच्या इन्सिडेंट बरोबर सगळ्यांनाच कळलं असेल. ओके तर आपला मित्र तर अजून आला नाही आहे. तर वी विल वेट फॉर हिम ॲट द युज्युअल स्पॉट. शिवाजी महाराजांना नमन करून आपण पुढे निघूया. हॅलो गाईज, वेलकम बॅक. तर पाऊस थोडा जास्त झाला म्हणून मग मी रेनकोट घालून घेतलं बिकॉज कशाला उगाच रिस्क. तर आता आपण मोस्टली नेक्स्ट स्टॉप ब्रेकफास्ट बघू लोणावळा साईड कुठेतरी. तोपर्यंत नॉनस्टॉपच चालू बिकॉज थोडं लेट झालं आहे. 6:17 झाले आहेत त्यामुळे 1 तास लेट आहे. तर आम्ही आज जस्ट मानकुड क्रॉस केलं आहे आणि काय मजा येते मित्रांनो, खरंच सांगतोय. कडक रस्ता आहे, कडक रस्ता. म्हणजे हा रस्ता चांगलाच आहे नो डाऊट पण मजा येते. माहोल मस्त बनलेला आहे, बरं वाटतंय एकदम. होपफुली असाच आपल्याला वेदर मिळणार आहे पुढे पण. नवीन ब्रिज झाल्यापासून इकडे पण लोक पळवायला लागलेत. बट आय एन्जॉय यु नो इन द नॉट गोईंग फास्ट बट लर्निंग थ्रू इट.
You know, gliding through the air, enjoying the wind blast. That's what I want. I don't want to lose out of this moment very easily. I try to enjoy it as much as I can. See, बहुतेक तुम्हाला दिसत नसेल, मला इकडून पूर्ण सिटी दिसते. म्हणजे असे रस्ते आले की आपल्याला यु नो वी गेट दॅट फिलिंग की नाव वी आर गोईंग आउटसाइड मुंबई. फायनली देर इज अ वेकेशन मोड ऑन. सिटीमध्ये असेपर्यंत ती फील नाही येत. आता असं वाटतंय येस वी आर गोईंग आउटसाइड. सो पनवेल जवळ पोचतोय आपण. अँड हा ट्रक बघितला. दिस इज व्हेरी स्केरी. मला ते फायनल डेस्टिनेशनचं सीन आठवला हा ट्रक बघून. I mean, every time you see this type of trucks with logs or anything that is, you know, rod सारखं काहीतरी, तर तोच सीन आठवतो. आय मीन यार असं वाटतं की अंगावर येईल आता. फायनल डेस्टिनेशन तर वी लिव्ह फायनल डेस्टिनेशन ऑन द बाईक्स. नॉट यु नो बिंग सार्कॅस्टिक, बट ठीक आहे यार. म्हणजे जेवढी रिस्क आहे बाईक चालवण्यामध्ये तेवढा थ्रिल पण आहे आणि तेवढा फन पण आहे. आय मीन यू विल नेवर नो द फिलिंग अनलेस यू राईड. आणि एवढे लोक आपल्याला भेटतात, मोस्टली फॅमिली मेंबर्स, जे बोलतात की नको गाडीत बाईक चालवा, रॉंग राईड मारू नका, एक्सेट्रा एक्सेट्रा. बट त्यांना कोण एक्सप्लेन करणार यार. दिस इज नॉट समथिंग आय कॅन लिव्ह वन्स यू आर. म्हणजे एकदा त्याचा चस्का लागला ना, बट इट इज व्हेरी डिफिकल्ट की तुम्ही ती गोष्ट सोडाल. आता वी आर निअरिंग टू पनवेल ऑलमोस्ट. त्याच्यानंतर आय गेस फास्टच असू आम्ही. एकदा पुणा क्रॉस केला की आपले रस्ते आठवतील. पण आम्ही ओल्ड गोवा हायवेनी जातोय बिकॉज लास्ट टाइम आम्हाला ते आवडलं नाही. आम्ही लिटरली ऑलमोस्ट पुणा क्रॉस केलेला हायवेवरती आणि नंतर आम्हाला रिअलाइज झालं की किती सरळ रस्ता आहे. आम्ही कंटाळलो. मग शेवटी आम्ही ओल्ड हायवेला कुठून तरी कटिंग मारून घुसलो. खूप मोठा डी रूट होता, कंटाळा आलेला. तर आम्ही आता डायरेक्ट ओल्ड रोडनी जाणार आहे. होपफुली रस्ते चांगले असतील. आता थोडा ड्राय पॅच आहे, बरं वाटलं. टायरची स्किन फील झाली पाहिजे बाईक राईड करताना. तर जो कॉन्फिडन्स येतो ना त्याला कोण बीट नाही करू शकत. पण जो एक स्लिपरीनेस फील होतो ना की यार नाही, तो कॉन्फिडन्स फील नाही होत आहे, तेव्हा चालवणं इज व्हेरी, आय मीन इट इज अ स्किल मॅन्स टास्क. नॉट एव्हरीवन कॅन राईड ऑन अ लूज टारमॅक और अ स्लिपरी टारमॅक यू कॅन से, बिकॉज तिकडे टायर ग्रिप इज व्हेरी मिनिमम. सो यू नो you have to anticipate with the throttle very lightly. You can't go, you know, haywire. एकदम कंट्रोल राहावं लागतं. नाहीतर कधी टायर एनी इवन अ स्मॉल मिस्टेक कॅन मेक यू लूज कम्प्लीट ट्रॅक्शन. तर ब्रेकिंगवरती पण थोडा कंट्रोल ठेवावा लागतो विथ द गेअर्स. चला आय गेस आपण आता थोड्या वेळाने भेटूया. बिकॉज आय डोंट थिंक एनिथिंग इज देअर. एकदा मी उरणच्या हायवेला आलो तेव्हा आपण बोलूया. तिकडचा वेदर पण बघू जरा. अजून काय हवं यार. ओपन रोड फक्त. ओ माय गॉड, वी हॅव फॉग. फर्स्ट साइट ऑफ फॉग. पावसात मला यायचं होतं लोणावळा, पण देवाच्या कृपेने डायरेक्ट कोकण राईड झाली आहे. सो काय बोलणार, मोर दॅन हॅपी यार. म्हणजे माझा ॲक्च्युली हॅपीनेसचा ठिकाणा नाही आहे फिलहाल. बिकॉज आय वॉन्टेड टू गो लोणावळा. ते तर मी असंच जातो, पण माय फर्स्ट मॉन्सून राईड इज गोइंग टू बी कोकण. सो आय मीन मोर कांट बी मोर ग्रेटफुल. गोवाची हिंमत नाही करू शकत मी आता तरी. मे बी सम टाइम एल्स. गोवासाठी तर 5 दिवस हवे.
आम्ही इकडे 3 दिवसची सुट्टी काढली आहे, फ्रायडे सॅटर्डे संडे. पूर्ण माती चिकटली आहे बघा, एवढं काळं झालंय. सगळी ती घाण चिकटली आहे काचेवर आणि ती आता सुकली. कॉलेज, जागेचं नाव कॉलेज आहे की तिकडे कॉलेज आहे? लोकल्स प्लीज एक्सप्लेन. इज देयर अ प्लेस नेम्ड कॉलेज ओव्हर हियर और इज देयर अ कॉलेज ॲट द राईट? सो 8:34 झाले आहेत. आपण जस्ट पालीवाला क्रॉसिंग क्रॉस केला. आता हेडिंग टुवर्ड्स व्हॉट यू कॅन से, आय गेस आता पेण येईल. तर पेणच्या जवळपास आपण पोहोचतोय. रस्ता तर एकदम कडक आहे. अजून पावसाने तर त्रास दिला नाही आहे, मजा येते गाडी चालवायला. पुढे तुम्हाला दिसतं तर आहे केवढं सुंदर आहे, म्हणजे असं वाटतंय की हरवून जाऊ. कधी रिटर्न जायचं मनच करणार नाही असं असेल तर. थोडा वेळ तुम्ही साऊंड ऐका. हा एक प्रॉब्लेम आहे, म्हणून मला स्पीड चालवायला थोडं मी हिचकिचतो. कारण हे कधी पण येतात, म्हणजे तुम्ही बोलू नाही शकत कधी येतील. असं वाटतं हरवून जाऊ. मैं पंजाबी, ओल्ड पंजाबी सॉन्ग्स, आय मीन मजा आहे यार, मजा. ओल्ड पंजाबी सॉन्ग्स हेच वेगळं आहे. आताच्या गाण्यांमध्ये तेवढं दम नाही, म्हणजे बॉलिवूड मध्ये पण दम नाही राहिलाय आणि गाण्यांमध्ये पण. That's how easy it is. It is really easy to go, म्हणजे it is really easy to go from being normal and casual to aggressive and raw in this bike. मतलब त्याच्यामध्ये दोघांचा मिक्सर एवढा परफेक्ट आहे ना, म्हणून ही गाडी चालवायला मजा येते. आय विल नेव्हर सेल दिस बाईक, कारण परफेक्ट मिक्सर आहे. म्हणजे जेव्हा मला थंडपणे चालवायची असते ना,
तेवढी टॉर्क पण आहे की मी गाडी आरामशी चालवीन, म्हणजे एक हात सोडून आता असं मी चालवतोय. आणि एक्झॅक्टली सेम अमाऊंट ऑफ पॉवर पण आहे त्याच्यामध्ये, की मला जेव्हा खेचायची असेल ती मला जेवढी हवी आहे तेवढ्या थ्रस्टनी निघते आणि तेवढ्या इझिली निघते. मेन म्हणजे तर यू डोंट हॅव टू पुश द बाईक. आणि साऊंड तर तुम्हाला ऐकायला देतोय, साऊंडचा तर काही प्रश्नच नाही. Goody 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 goody. जो ना मिलना किसी से कभी हमारे सिवा. गोरी 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 बड़े 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 गोरे.